हालेलुया. कोल्हापूर जिल्ह्यातील चिपरी गावात बचपन शाळेजवळ सुवार्तिकांच्या साठी प्रशिक्षण केंद्राची सुरुवात पॉवर ऑफ होली स्पिरिट ट्रस्ट कोल्हापूर यांच्यातर्फे सुरू झालेले आहे. सुवार्तिक तसेच पाळक वर्गासाठी प्रशिक्षित करणे व बौद्धिक दृष्टीने सक्षम बनवणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. पाळक लोकांना बौद्धिक दृष्टिकोनातून सक्षम बनवणे, त्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी हे केंद्र चांगल्या प्रकारे काम करत आहे व या प्रशिक्षण केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे. जागतिक उष्णतेचे युग जुलै-ऑगस्ट 2023 हे महिने 1,20,000 वर्षामध्ये सर्वाधिक उष्ण महिने गणले गेलेले आहेत. जुलैच्या पहिल्या 3 आठवड्याचे सरासरी उष्णतामान पाहिले तर ते जगाच्या सरासरी उष्णतामानामध्ये सर्वाधिक आहे. तज्ज्ञांच्या मते बदलणाऱ्या परिस्थितीत तुलनात्मक तापमान 16.95 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते जुलै 2023 हा रेकॉर्डवरील सर्वाधिक उष्ण महिना तसेच ऑगस्ट महिना सर्वाधिक उष्ण महिना ठरलेला आहे. जागतिक सरासरीनुसार 6 जुलै या दिवसाचे तापमान सर्वात जास्त तापमान असे घोषित केले गेलेले आहे. आकड्यानुसार तापमान वाढून 17.8 फॉरेनहाइट पर्यंत पोहोचलेले आहे की ज्याने ऑगस्ट 2016 चे लिखित 16.8 डिग्री सेल्सिअस 62.24 फॉरेनहाइट च्या पाठीमागील तापमानाची मर्यादा ओलांडलेली आहे. शास्त्रज्ञांच्या मते जुलै महिना जगातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे, कारण उपग्रह अत्याधुनिक गरम हवा विसर्जित करतात व विसर्जित कार्बन जवळपास 1,20,000 वर्षातील सर्वाधिक हवा प्रदूषित होण्याचे कारण ठरलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तीव्र झालेल्या उष्णतेमुळे जगभरातील कोट्यावधी लोकांवर परिणाम झालेला आहे. वॉशिंग्टन जागतिक तापमान वाढ आता विकराळ रूप घेत आहे. 2023 चा जुलै महिना तर इतिहासातील सर्वाधिक उष्ण होता असे म्हटले गेलेले आहे. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाने या वर्षीचा जुलै महिना हा 1880 नंतरचा सर्वाधिक उष्ण होता या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. यासह नासाने जगाला एका भविष्यातील एक धोक्याचा इशारा दिला आहे, तो म्हणजे 2024 पुढील वर्षी उष्णता प्रचंड वाढणार आहे आणि त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. जर योग्य खबरदारी तसेच तयारी केली नाही तर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागणार आहे, असे नासा संस्थेने स्पष्ट संकेत दिलेले आहेत. सध्या जग वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांना सामना करत आहे, ज्यामुळे पृथ्वी संकटांच्या कचाट्यात आहे. जगभरातील देशामध्ये तापमान वाढलेले असून त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितले आहे, नासाचा डेटा या गोष्टीची खात्री करत आहे की या वर्षी शेकडो लोकांनी भयानक उष्णतेचा अनुभव घेतलेला आहे. जुलै महिना सर्वात उष्ण म्हणून नोंदवला आहे. बिल नेल्सन यांनी सांगितले आहे की अमेरिका असो किंवा अन्य देश, सर्वच देश हवामानाच्या संकटाचा सामना करत आहेत. या उष्णता वाढी मागील कारणे विज्ञान समजून घेणे गरजेचे आहे, अन्यथा पृथ्वी राहण्यास लायक असणार नाही. आपल्याला आपल्यासह पृथ्वी आणि पर्यावरणालाही वाचवायचे आहे. यावर्षी 3 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत सलग 36 दिवस भयानक उष्णता होती. तापमानाचा पारा पूर्णपणे वाढलेला होता. वातावरणात जाणारे कार्बन उत्सर्जित आणि त्यासोबत अल निनोचा प्रभाव या 2 गोष्टींमुळे जगात उष्णता वाढलेली आहे. अमेरिकेपासून ते चीनपर्यंत कोणत्याही देशात थंड वातावरण नाही. तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये तर उष्णतेमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे. उष्णतेमुळे कॅनडा, रशिया, युरोप, आफ्रिका आणि अनेक बेटांवरील जंगलांना आग लागली आहे. अमेरिका, मध्य पूर्व आशिया आणि युरोपमध्ये पावसाळी वादळ आणि पावसामुळे पूर आल्याचे पाहावयास मिळत आहे. दुसरीकडे नोआच्या प्रमुख सारा कापनिक यांनी सांगितलेले आहे की माणसाने जेव्हापासून उष्णतेची नोंद ठेवण्यास सुरुवात केली
आहे तेव्हापासून 2023 हे तिसरे सर्वात उष्ण वर्ष गणले गेले आहे. यासह एल निनोचा प्रभाव दिसणार आहे. नासाच्या गोगार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीजचे गॅविन स्मिथ म्हणतात की 2024 हे जास्त उष्ण असणार आहे. तर तापमानात 1.1 डिग्री सेल्सिअस वाढ जरी झाली तर संकट येईल. सध्या तापमानात 0.4 सेल्सिअसने वाढ झालेली आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार ऑगस्ट 2023 मध्ये क्रूर आणि प्राणघातकी तापमानाच्या हंगामात विक्रमी उष्णतेसह मोजण्यात आलेल्या उत्तर गोलार्धातील पृथ्वीने आश्रय घेतला आहे. हवामान शास्त्रज्ञ संघटनांनी ऑगस्ट 2023 औद्योगिक सरासरीपेक्षा सुमारे 1.5 अंश सेल्सिअस 82.90 अंश फॉरेनहाइट अधिक उष्ण होते. जगाच्या 70% भाग हा महासागरांनी व्यापलेला आहे. तो अतिउष्ण म्हणजे 69.8 फॉरेनहाइट आणि तसेच पुढचे सलग 3 महिने उष्णतामान फार होते असे कोपर्निकस आणि WMO म्हणतात. आजपर्यंत 2016 नंतर 2023 हे दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण वर्ष गणले गेले आहे. कोळसा, तेल, इंधन, नैसर्गिक वायू यांच्या ज्वलनाने हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे असा शोध शास्त्रज्ञांनी लावून मानवी जातीला दोष दिलेला आहे. त्यांचे संशोधन हे सांगते की गेल्या 1,20,000 वर्षापेक्षा हे अधिक उष्णता आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हवामान तज्ज्ञ सुचवितात की येत्या 5 वर्षात जगाचे सरासरी हवामान गेल्या 2019 वर्षीच्या उष्णतामानापेक्षा 1.5 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. प्रत्येक वर्षी जवळपास 1.5 फरक पडणार असे ते म्हणतात. 2016 सालचे 98% रेकॉर्ड मोडत आता आणि सन 2027 यांच्यातील सरासरीने सन 2016 सालच्या तापमान सरासरीच्या 98% नोंदी मोडते. हवेचा प्रकार आणि वातावरण यांचा अगदी अलीकडच्या काळातील तापमानाची आकडेवारी तसेच पृथ्वीच्या उच्च तापमानाची नवीन आकडेवारी WMOने प्रसारित केली असल्याचे जाहीर केले आहे. हवेची प्रत ही वातावरणाचे कडक उष्णता, आग आणि ओसाड धूळ यांचे मिश्रण, वातावरणाचा परिणाम यांची मोजदाद घेण्यासारखी हवेच्या प्रकाराशी होणारी टक्कर यांचा परिणाम मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर आहे. WMOचे शास्त्रीय सल्लागार लोरेन्झो लब्राडोर यांनी पृथ्वीची अधिकाधिक बिघडणारी हवा पातळी मोडणारी रानटी आग अशी या काळाची जगाच्या पाठीवरील बऱ्याच ठिकाणची उदाहरणे आहेत. अति गरम उन्हाळा अशी नोंद, वातावरणातील नोंदी मोडणारी उष्णता. आज याच्याकडे राजकीय पुढाऱ्यांनी बघण्याची गरज आहे. या वातावरणातील वाढत्या उष्णतेवर उपाययोजना करण्याची गरज आहे. नाहीतर या भयानक उष्णतेचा असंख्य लोकांच्या जीवाला धोका आहे. पुष्कळांना आपले जीव गमवावे लागतील. स्तोत्र संहिता चे पुस्तक अध्याय 146 वचन 6. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तर परमेश्वर एवढे करू शकतो तर त्याला काय करणे अशक्य आहे. जुलै तसेच ऑगस्ट 2023 या महिन्यातील तापमानाच्या उष्णतेची तीव्रता पाहता असे निष्कर्ष निघतात की येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मलाकी यांनी भविष्यवाणी करताना असे स्पष्ट केले की मलाकीचे पुस्तक अध्याय 3 वचन 2, कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा आहे. जुलै ऑगस्ट 2023 महिन्यातील वातावरणातील प्रखर उष्णतेमुळे आपणास मलाकीने केलेल्या भविष्यवाणीची आठवण होते. ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची चिन्हे आहेत. 1,20,000 वर्षातील सर्वात उष्ण महिने जुलै ऑगस्ट 2023 वरून आपणास झालेल्या घटनेवरून असे दिसते की चिन्हे प्रभूच्या येण्याची आपणास पाहाव्यास मिळतात. मलाकी या नावाचा अर्थ आहे
माझा दूत म्हणजे परमेश्वराचा दूत. मलाकी हे जुन्या करातील शेवटचे पुस्तक आहे. मलाकी संदेशाने मोशेच्या अगोदर जवळपास 1000 वर्ष अगोदर मलाकी हे पुस्तक लिहिले होते. मलाकीने इसवी सन पूर्व 450 साली भविष्यवाणी संदेश लिहिला होता. प्रत्येक संदेशाची सुरुवात मलाकी या शब्दाने होती. प्रत्येक चांगल्या समाजा संदेशाची सुरुवात त्या शब्दाने होती की जो शब्द इस्रायल लोकांच्यासाठी परमेश्वराचे अभिवचन आहे. मलाकी अध्याय 3 वचन 1 व 2. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मलाकीचे पुस्तक अध्याय 4 वचन 1. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धरसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकेल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. निर्गमचे पुस्तक अध्याय 13 वचन 19 ते 22. मोशेने आपल्याबरोबर योसेफाच्या 80 घेतल्या, कारण योसेफाने इस्रायल लोकांकडून शपथ वाहून त्यांना सांगितले होते की देव खात्रीने तुम्हाला भेट देईल, तेव्हा तुम्ही आपल्याबरोबर माझ्या 80 घेऊन जा. मग सुक्कोत येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर यथामात त्यांनी तळ दिला. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत. इस्रायल लोकांचे हे रानामधील वर्णन आहे. याच काळात ते सिनाय पर्वताकडे गेले. देवाने रात्री अग्निस्तंभ दिवसा मेघस्तंभ याद्वारे इस्रायलला मार्ग दाखविला. इस्रायल लोक वचनद देशात पोहोचेपर्यंत 40 वर्ष दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ सतत त्यांच्या बरोबर होत. यहोशवाचे पुस्तक अध्याय 10 वचन 12 ते 14. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो. हे चंद्रा, तू अय्यालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फिडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे 1 संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस यापूर्वी कधी आणि त्यानंतर आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी योबाचे पुस्तक अध्याय 9 वचन 7 आणि 8. त्याची आज्ञा झाल्याशिवाय सूर्य उगवत नाही. तो ताऱ्यांना मोहर बंद करतो. तोच आकाशमंडळ विस्तारतो. तो समुद्राच्या पर्वतापराय लहरीवरून चालतो. संपूर्ण विश्वावर देवाचे नियंत्रण आहे. सूर्य, चंद्र, तारे आणि ढग स्वर्गीय परमेश्वराच्या इच्छेने व त्याच्याच आज्ञेनुसार कार्य करतात. सन 14 ते 15 इसवी सनामध्ये येशूच्या 12 शिष्यांपैकी योहान एकटाच जिवंत होता. त्याला इपिसात अटक करण्यात आली व पात्म नावाच्या निर्जन बेटावर ठेवण्यात आले. बंदिवान म्हणून ठेवण्यात आले होते. रोमन साम्राज्याने योहानाला देवाचे वचन व त्याची साक्ष यासाठी कैद केले होते. योहान पात्म बेटावर कैदेत असताना म्हणजे इसवी सन 96 साली येशूने योहानाला काही स्वर्गीय दृष्टांत दाखविले. शेवटच्या न्याय युगाची समाप्ती याविषयी आणि येशूचे दुसरे येणे, स्वर्गाचे राज्य याविषयी सांगितलेले आहे. पाल्म बेटावर कैदेत असताना योहानाने वरील सर्व गोष्टी प्रकटीकरण या पुस्तकात लिहिल्या आहेत. योहानाला झालेले प्रकटीकरण याचा 16वा अध्याय 8वे वचन. 4थ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या द्वारे माणसांना करपून टाकण्याचा अधिकार देण्यात आला. माणसे कडक उन्हाने करपून गेली. त्या पिढेवर अधिकार असणाऱ्या देवाचा त्यांनी धिक्कार केला, देवाची निंदा केली. माणसांनी अशा गरमीचा सामना यापूर्वी कधीच केलेला नव्हता. पहा, भट्टीसारखा जळणारा तप्त दिवस येत आहे. न्यायाच्या दिवशी सर्व सेवक येशूच्या समोर उभे राहतील. त्यावेळी काही लोक म्हणतील की आम्ही तुझ्या नावाने उपदेश केला आहे, येशूच्या नावाने भूते काढली आणि येशूच्या नावाने
अनेक चमत्कार केले, परंतु त्यांचे सर्व प्रयत्न खोटे ठरणार आहेत. येशू त्यांना म्हणणार, मी तुम्हाला ओळखत नाही. मी त्यांना आपले लोक म्हणणार नाही. यावरून आपल्याला हे समजेल की हे सर्व चमत्कार हे दैवी शक्तीने केलेले नाहीत आणि चमत्कार करणाऱ्या व्यक्ती ईश्वरी शक्तीने कार्य करत नव्हत्या. चमत्कार ही एक अलौकिक शक्ती आहे जी काम करते. चमत्काराचा अर्थ आहे एक अनोखी शक्ती, परंतु ती दैवी शक्ती की सैतानी शक्ती. सैतान त्या शक्तीला अस्थायी स्थितीमध्ये दुरात्म्याला बाहेर काढतो, म्हणून तो भ्रम निर्माण करतो की त्याची शक्ती दैवी शक्ती आहे. ते स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे विज्ञापित करत नव्हते. ते चांगले फळ नाही. बरेच सेवक, पाळक, याजक की ज्यांचा नवीन जन्म झालेला नव्हता, त्यांनी येशूला कधीच ओळखलेले नसेल, ते स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे काम करत नाहीत. त्यांचे काम हे चांगले फळ नाही की जे येशूच्या इच्छेप्रमाणे नाही. सेवा कार्य करत असताना बाहेरील यश किंवा बाहेरचे परिणाम याच्या आधारे नसावेत. केव्हाही आपण येशू ख्रिस्त यांच्यामधील नातेसंबंध आहेत त्यांचे कधीही मूल्यमापन होत नाही. जे बाहेरचे यश व बाहेरचे परिणाम यांच्या आधारे केले जातात, त्या गोष्टी आपण आणि येशू ख्रिस्त यांच्यातील नातेसंबंधांचे मूल्यांकन होऊ शकत नाही. मत्तेय कृती शुभवर्तमान 7वा अध्याय वचन 21 ते 23. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुमच्या नावाने संदेश दिला, तुमच्या नावाने भूते घालवली व तुमच्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. खोटे संदेष्टे जे तुमच्याकडे मेंढरांच्या वेशात तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. पाखंडी ही एक अशी व्यक्ती आहे, ती फक्त दिखावा करते. परमेश्वराची सेवा करणाऱ्यांमध्ये काही जण परमेश्वरासमोर वेगळे असतात व अंतरी अलग असतात. येशू जेव्हा सेवा कार्यात होते तेव्हा त्यांनी शास्त्री व परुषियांना पाखंडी संबोधलेले होते. हे अधर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर जा. काही सेवकांच्या बाबतीत त्यांना समजणे अवघड आहे, कारण ते मेंढरांच्या पोशाखात असतात, पण त्यांचा पोशाख ते जे बोलतात तो आहे. ज्या सेवकाने आपला पोशाख व बाह्य स्वरूप लपवले आहे ते खालील 4 गोष्टी म्हणू शकतात. पहिली गोष्ट, जे मला हे प्रभू असे म्हणतात. दुसरी गोष्ट, तुझ्या नावाने भविष्य संदेश दिला नाही काय? तिसरी गोष्ट, तुझ्या नावाने भूते घालवली नाहीत. चौथी गोष्ट, तुझ्या नावाने बरेचसे आश्चर्यकर्म केले नाहीत काय? चांगला संदेष्टा व वाईट संदेष्टा हा फरक त्यांच्या चांगल्या किंवा वाईट फळावरून समजले जाईल. याचा अर्थ असा आहे, जो परमेश्वर देवाच्या इच्छेप्रमाणे करतो आणि खोटा संदेष्टा त्याच्या जीवनात वाईट फळ देईल. जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे चालेल त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. मत्तेय कृती शुभवर्तमान अध्याय 25 वरून वचन 31 ते 34. न्यायाचा दिवस, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेडापासून मेंढरे वेगळी करतो तशी तो एकमेकापासून वेगळे करील आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील. परंतु त्यांचा न्याय प्रत्येक व्यक्तिगत वेगवेगळा होईल, तो गटागटांचा न्याय होणार नाही. न्याय हा राजासनासमोर पृथ्वीवर होईल. त्यामध्ये शेरडे, मेंढरे व सर्व श्वासधारी असतील. जे श्वासधारी यातना सहन करत असताना मदत करणारे विश्वासी यहुदी, जे 1,44,000 हजारांचा संदेश ऐकतील आणि स्वतःला येशू ख्रिस्ताला समर्पण केलेल्यांना सर्वोत्तम हा ठरवले जाईल, ते यहुदी परमेश्वराच्या
आशीर्वादित होतील आणि जे डाव्या बाजू चेरडांमध्ये वर्गीकृत होते त्यांचा न्याय होईल. त्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही. त्यांनी जे दुःखात यातना भोगत होते त्यांचा विचारपूस केली नाही. त्यांनी स्वतःचाच विचार केला, म्हणून ते शिक्षेस पात्र ठरतील. ज्यांनी दुसऱ्यांना त्यांच्या दुःखावस्थेत त्यांना मदत केली, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, ते परमेश्वराकडून आशीर्वादित होतील व स्वर्गीय राज्यात जातील. त्यांचा पुनर्जन्म होईल.